अहो ऐकलत का? दिलू बाळा सांगत होता की आपल्याकडचे 500 आणि 1000 रुपये आता बंद होणार आहेत. मूर्ख आहे तो. असं काय हो म्हणता? त्याला म्हणावं लंडनच्या उंटावर बसून इथल्या भारतातल्या शेळ्या हाकू नकोस. इथे आमच्या देशात काय होतंय आम्हाला माहितीये. उमानी हेच सांगितलंय मला, बंद होणार आहेत नोटा म्हणून. तिला तरी काय अक्कल आहे का? जरा म्हणून विश्वास ठेवू नका कुणावर. अहो तर सगळे म्हणतायत तर असेल ना तसं. चेक करा ना जरा तुम्ही नेटवर. चेक करा चेक करा. हट्टी नुसते एक नंबरचे. अगं मालू खरे 1000 आणि 500च्या नोटा रद्द होत आहेत. मालू तुझ्याकडे काही आहेत का नोटा? किती आहेत? हे बघ हे 6000 आहेत. हा आता एक खपवणं आलं किंवा बँकेत परत करणं आलं. उद्याच्या उद्या बँकेत भरून टाका. नाही नाहीतर फुकट जातील अशाच. तसं काय होणार नाही. मी बघतो काय करता येईल. बर तुझ्याकडे किती नोट आहेत? बघते मी, काहीतरी मिळतील. तुला काय आता मुहूर्त हवाय? नाही म्हणले तुमचं झाल्यावर बघू ना मग माझ्याकडे किती आहेत ते. बघ आणि सांग मला. हो सांगते, लगेच सांगते. अगे बघतेस ना? हो इथे कुठे? मग कुठे? माझं सगळं तिकडे स्वयंपाकघरात असतं. स्वयंपाकघरात? या या डबे काढून द्या मला. या या गंमत या. बरं मी थोड्या वेळाने करू का फोन तुम्हाला? महत्वाचं काम. नाही 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 महत्वाचं काम चालू आहे. हो 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 हां बरं बरं. काय चालेल धडपड धडपड बोलते ना महत्वाचं फोन. चालूच आहे का तुझं हे दशमुखी बाईंचं? असू दे. हो द्या. किती आहेत? किती आहे बघ किती आहेत बघ. थांबा. 50 50 50. बरं त्या साखर कुठे लपून ठेवता का तुम्ही हा पैसा? ठेवायला लागतात. हो चांगलं लॉन्ड्रिंग चाललंय पैशाचं. तुमच्या असल्या लपवण्यामुळे नोटा कमी येतात मार्केटमध्ये आणि काळा पैसा वाढतो. तुटेल तो. बरं ह्या डब्यात. हा बरोबर त्याच त्याच डब्यात साखरेच्या डब्यात बघा. त्याच्यात बघा किती आहेत ते. आणि मग ते झालं ना की मला असं वाटतंय मी द्या 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 सुद्धा. अरे इथे सुद्धा लॉकर्स आहेत तुझी? आहेत ठेवावे लागतात. बरं ऐका ह्या मसुराच्या डाळीत पण ठेवलेत बघा. असं म्हणजे आठवतंय मला. हे बघा ऑरेंज ऑरेंज कलरची बघा इथे. बघा ओ चिडताय कशाला? गंमत आहे गंमत. हा बघा आहेत का त्याच्यात? आहेत आहेत. हा द्या. ठीक आहे. हा हे वा छान. चला आहेत का अजून? का झालं? आहेत. तुझ्यामुळे ना मालू रेड पडणार आहे एकदा घरावर. म्हणजे तर हे सगळे पैसे बँकेला दाखवायला लागतील? अगं बँकेतून काढले होते ना मग परत बँकेला कशाला? पण मला दाखवायला हवे होते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.